लहानपणापासून आपल्याला सर्वांना एक अत्यंत चुकीचा आणि आपले स्वप्न मारून टाकणारा विचार शिकवला गेला आहे. जेवढी चादर असेल तेवढेच पाय पसरवावे. पैसा म्हणजे सर्व पापांचे मूळ आहे. श्रीमंत लोक नेहमी वाईट मार्गानेच पैसा कमवतात. आपण हे सल्ले ऐकत मोठे झालो आणि नकळतपणे आपल्याच मनात पैशाबद्दल एका प्रकारची भीती आणि तिरस्कार निर्माण झाला. पण मित्रांनो, आज मी तुम्हाला एक अत्यंत धक्कादायक आणि तुमचे डोळे उघडणारे सत्य सांगणार आहे. ज्या लोकांनी तुम्हाला हे सल्ले दिले आहेत ते लोक स्वतः कधीही खऱ्या अर्थाने श्रीमंत आणि आर्थिकदृष्ट्या स्वतंत्र होऊ शकले नाही. आज मी तुम्हाला अशा एका गोष्टीची परवानगी देणार आहे जी तुम्हाला या समाजाने कधीही दिली नाही. आज मी तुम्हाला अफाट श्रीमंत होण्याची, पैशावर मनापासून प्रेम करण्याची आणि तुमची ती गरिबीची छोटी चादर कायमची फाडून फेकून देण्याची अधिकृत परवानगी देणार आहे. होय, तुम्ही अगदी बरोबर ऐकत आहात. कारण गरिबीत जगणे हा कोणताही मोठेपणा किंवा आध्यात्मिक सद्गुण नाही आहे, तर गरिबी हा केवळ एक मानसिक आजार आहे. आणि निसर्गाने तुम्हाला या जगात केवळ कर्जाचे हप्ते भरण्यासाठी, महागाईवर रडण्यासाठी, पैशासाठी, स्वतःच्या इच्छा मारून जगण्यासाठी पाठवले नाही आहे. तुम्ही या विश्वातील सर्व सुखे उपभोगण्यासाठी जन्म घेतला आहे. तुमच्या आत एक असा अवाढव्य आणि जादुई चुंबक लपलेला आहे जो जगातील सर्व संपत्ती तुमच्याकडे अत्यंत वेगाने खेचून आणू शकतो. फक्त आज आपल्याला त्या चुंबकाचे बटन चालू करायचे आहे. स्वागत आहे तुमचे माझ्या ह्या पॉवरफुल यूट्यूब चॅनलवरती. आपण डॉक्टर जोसेफ मर्फी या जगप्रसिद्ध आणि अत्यंत महान लेखकाने लिहिलेल्या हाऊ टू अट्रॅक्ट मनी या अफाट, क्रांतिकारी आणि जगभरातील लाखो लोकांना गरिबीतून बाहेर काढून करोडपती बनवणाऱ्या पुस्तकांचा एक अत्यंत सकारात्मक, सविस्तर आणि ऊर्जा देणारा मास्टर क्लास अनुभवणार आहोत. पुस्तक तुम्हाला रात्रंदिवस फक्त शारीरिक कष्ट करायला सांगत नाही, तर हे पुस्तक अत्यंत सोप्या भाषेत तुम्हाला पैशांना स्वतःकडे चुंबकासारखे कसे खेचायचे आहे यांचे महान आणि जादुई रहस्य शिकवते. मित्रांनो, आज आपण पैशाबद्दलचा आपला दृष्टिकोन मुळापासून बदलणार आहोत. त्यामुळे अत्यंत शांत मनाने, एका नव्या आशेने आणि पूर्ण विश्वासाने हा स्वतःला आर्थिकदृष्ट्या स्वतंत्र बनवण्याचा प्रवास शेवटपर्यंत अनुभवा. या पुस्तकाची आणि या प्रवासाची सुरुवात एका अत्यंत धाडशी आणि तुमच्या आजवरच्या सर्व समजुतीला धक्का देणाऱ्या सत्यांनी होते. लेखक स्पष्ट आणि सकारात्मक शब्दात सांगतात की पैसा हा तुमचा सर्वात चांगला मित्र आहे. त्याचा तिरस्कार करणे आजच थांबवा. अनेक लोक वरवर म्हणतात की मला भरपूर पैसा कमवायचा आहे, पण आतून त्यांना वाटते की पैशामुळे माणसे बिघडतात. मित्रांनो, लेखक विचारतात की जर पैसा खरोखरच वाईट असता तर पैशाशिवाय तुम्ही चांगले शिक्षण कसे घेतले असते, आजारी पडल्यावर स्वतःच्या कुटुंबाला चांगले उपचार कसे दिले असते, किंवा तुमच्या कुटुंबाला सुरक्षित कसे ठेवले असते. पैसा हा तांबे, लोखंड किंवा चांदीसारख्या एका अत्यंत सामान्य धातू किंवा कागद आहे. कोणतीही निर्जीव वस्तू स्वतःहून कधीही चांगली किंवा वाईट असू शकत नाही. तिचा वापर करणारा माणूस ती कशी वापरतो यावर सर्व काही अवलंबून असते. जर तुम्ही खरोखरच चांगले, प्रेमळ आणि प्रामाणिक माणूस आहात तर तुमच्याकडे भरपूर पैसा असणे ही आजच्या काळाची सर्वात मोठी गरज आहे. कारण एका चांगल्या माणसाच्या हातात जेव्हा भरपूर पैसा येतो तेव्हा तो या जगात अनेक चांगली कामे करू शकतो. तो गरिबांना मदत करू शकतो. त्यामुळे आज आणि या क्षणी स्वतःच्या मनातून पैशाबद्दलची नकारात्मक भावना कायमची काढून टाका. पैशावर प्रेम करायला शिका. जो माणूस पैशाचा तिरस्कार करतो किंवा पैशांना वाईट म्हणतो त्याच्याकडे पैसा कधीही सुखूनही फिरकत नाही. पैशाला सन्मान द्या, तो तुम्हाला सन्मान देईल. या पुस्तकातील दुसरा आणि अत्यंत जादुई नियम आहे तुमचे अंतर्मन आणि पैशाचे नाते. मित्रांनो, तुम्हाला श्रीमंत होण्याचा पूर्ण आणि जन्मसिद्ध अधिकार आहे, पण तुम्ही खरोखरच श्रीमंत होणार की नाही हे बाहेरचे जग किंवा तुमचे नशीब ठरवणार नाही. हे तुमचे स्वतःचे अंतर्मन ठरवत असते. तुमचे अंतर्मन हे एका अत्यंत अवाढव्य आणि सुपीक शेतासारखे आहे. निसर्गाचा नियम आहे
की तुम्ही जे काही शेतात पेराल त्याचे पीक भविष्यात तुम्हाला कापावे लागेल. मग आपण दिवसभर पैशाबद्दल काय विचार करतो? आपण सतत स्वतःशी आणि इतरांशी म्हणतो की महागाई खूप वाढली आहे, माझ्याकडे पैसे टिकत नाही, मी ही गाडी विकत घेऊ शकत नाही, मला हे घर कधीच परवडणार नाही. तेव्हा मित्रांनो, तुम्ही अत्यंत निराशाने असे नकारात्मक विचार करता. तेव्हा तुम्ही तुमच्या अंतर्मनाचा शेतात गरिबीचे आणि कमतरतेचे विषारी बीज पेरत असता आणि तुमचे अंतर्मन अत्यंत प्रामाणिकपणे तुमच्या आयुष्यात आणखी गरिबी आणि आणखी कमतरता निर्माण करून देते. यावर लेखक एक अत्यंत सुंदर आणि तुम्हाला आतून शक्तिशाली बनवणारी सवय सांगतात. ते म्हणतात की आजपासून मला हे परवडणार नाही. हे गरिबीचे वाक्य तुमच्या शब्दकोशातून कायमचे पुसून टाका. जेव्हा तुम्हाला एखादी महागडी गोष्ट आवडेल आणि तुमच्या खिशात पैसा नसेल, तेव्हा निराश होऊ नका. त्या गोष्टीकडे पाहून अत्यंत आत्मविश्वासाने आणि आनंदाने स्वतःला सांगा की ही गोष्ट अत्यंत सुंदर आहे आणि ती लवकरच माझी होणार आहे, पण मला ती मिळवून देण्यासाठी योग्य मार्ग दाखवत आहे. जेव्हा तुम्ही अशा सकारात्मक विचार करता तेव्हा तुमच्या मेंदूतील गरिबीचे दरवाजे एका क्षणात बंद होतात आणि संधीचे दरवाजे सताड उघडतात. तुमचा मेंदू तुम्हाला पैसे कमवायचे नवीन मार्ग शोधायला मदत करतो. तुम्ही जे विचार करता तेच तुम्ही आकर्षित करतात. संपत्तीचा विचार करा, संपत्ती तुमच्याकडे आपोआप धावतील. तिसरा आणि तुमच्या आयुष्यातील पैशाचा प्रवाह रोखणारा सर्वात मोठा अडथळा म्हणजे मत्सराचे आणि द्वेषाचे विष हा नियम अत्यंत लक्ष देऊ नये का? कारण इथेच आपले 90% लोक सर्वात मोठी चूक करतात. जेव्हा आपण रस्त्यावरून चालत असतो आणि आपल्या बाजूने एखादी अत्यंत महागाडी आणि सुंदर गाडी जाते, किंवा आपला एखादा मित्र नवीन मोठे घर घेतो, तेव्हा आपल्या मनात पहिला विचार कोणता येतो? अनेकदा लोक न कळतपणे म्हणतात, नक्कीच 2 नंबरचा पैसा असेल, याने कोणाला तरी फसवले असेल, म्हणूनच एवढा मोठा झालाय. मित्रांनो, वास्तवात जेव्हा तुम्ही एखाद्या श्रीमंत माणसाला किंवा त्याच्या संपत्तीला नावे ठेवता, तेव्हा तुम्ही वास्तवात काय करत आहात? तर तुम्ही स्वतःच्याच पायावरती सर्वात मोठी कुडाळ मारत आहात. तुम्ही विश्वासाला आणि तुमच्या अंतर्मनाला चुकीचा संदेश देत आहात की मला संपत्ती आवडत नाही, मला श्रीमंत लोक आवडत नाही आणि निसर्गाचा अत्यंत साधा नियम आहे. ज्या गोष्टीचा तुम्ही तिरस्कार करता ती गोष्ट तुमच्याकडे कधीही आकर्षित होणार नाही. तुम्ही पैशांना किंवा श्रीमंत लोकांना शिव्या देऊन कधीही पैसा कमवू शकत नाही. लेखक अत्यंत प्रेमाने यावर एक जादुई उपाय सांगतात. ते म्हणतात की जेव्हाही तुम्ही एखाद्या माणसाला प्रगती करताना पाहाल, जेव्हा तुम्ही एखाद्याची नवी गाडी किंवा नवीन घर पाहाल, तेव्हा त्याला मनापासून आणि अत्यंत प्रामाणिकपणे आशीर्वाद द्या. मनातल्या मनात अत्यंत आनंदाने म्हणा की हे देवा, या माणसाने खूप प्रगती केली आहे, याला आणखी यश मिळू दे, याची संपत्ती दुप्पट होऊ दे आणि हा नेहमी आनंदी राहू दे. जेव्हा तुम्ही दुसऱ्याच्या संपत्तीचे कौतुक करता, तेव्हा तुम्ही तुमच्या अंतर्मनाला सांगता की तुम्हाला ही संपत्ती आवडते आणि तो दिलेला आशीर्वाद फिरून तुम्हाला 1000 पटीने तुमच्या आयुष्यात पैशाच्या रूपात परत येतो. श्रीमंत लोकांचा द्वेष करणे थांबवा आणि त्याच्या यशाचा उत्सव साजरा करा. मत्सराचे विष पैशांना कायमचे जाळून टाकते आणि कौतुकाचे आणि प्रेमाची भावना पैशांना चुंबकासारखे खेचून आणते. पुस्तकातील चौथा आणि अत्यंत महत्वाचा नियम म्हणजे पैशाचा खरा अर्थ आणि प्रवाहाचा नियम. पैसा म्हणजे नक्की काय? पैसा हा फक्त कागदाचा तुकडा किंवा बँकेतील आकडा नाही. पैसा म्हणजे मूल्य. पैसा म्हणजे तुम्ही या समाजाला देत असलेले योगदान आणि तुमची ऊर्जा. लेखक पैशाची तुलना वाहत्या पाण्याशी करतात. जर तुम्ही पाणी एका डबक्यात साठवून ठेवले आणि ते पुढे वाहू दिले नाही, तर काही दिवसांनी ते पाणी सडायला लागते, त्याला दुर्गंध येते. पण जर तेच पाणी एखाद्या खळखळत्या नदीतून सतत वाहत राहिले, तर ते नेहमी शुद्ध, ताजे आणि जीवनदायी राहते. पैशाचेही अगदी तसेच आहे. पैसा हा वाहण्यासाठी आणि
फिरण्यासाठी बनलेला आहे. अनेक लोक पैसे अत्यंत भीतीने आणि कंजूशीने लपवून ठेवतात. त्यांना सतत भीती वाटते की माझे पैसे संपून जातील, उद्या माझ्यावर काही संकट आले तर काय होईल. पण मित्रांनो, पैशाला भीतीने घट्ट पकडून ठेवल्याने तो वाढत नाही, तो कुसतो. याचा अर्थ असा नाही की तुम्ही सर्व पैसे विनाकारण उडवून टाकावेत किंवा उधळपट्टी करावी, पण पैशाचा वापर अत्यंत आनंदाने आणि स्वतःच्या विकासासाठी करा. जेव्हा तुम्ही बाजारात जाता आणि एखादी वस्तू विकत घेता, तेव्हा पैसे देताना मनात कोणतीही भीती बाळगू नका. अत्यंत आनंदाने आणि कृतज्ञतेने ते पैसे द्या आणि मनातल्या मनात स्वतःला सांगा की मी हे पैसे अत्यंत आनंदाने आणि प्रेमाने देत आहे आणि हे पैसे 1000 पटीने वाढून माझ्याकडे परत येणार आहे. तसेच जर तुम्हाला आयुष्यात भरपूर पैसा कमवायचा असेल तर तुम्हाला समाजाला भरपूर मूल्य द्यावे लागेल. तुम्ही नोकरी करत असाल किंवा तुमचा व्यवसाय असेल तर स्वतःला रोज सकाळी एक प्रश्न विचारा की मी माझ्या कामातून लोकांचे आयुष्य कसे सोपे करू शकतो, मी त्यांना आणखी उत्तम सेवा कशी देऊ शकतो. जेव्हा तुमचे संपूर्ण लक्ष लोकांना उत्कृष्ट आणि प्रामाणिक सेवा देण्यावर असते, तेव्हा पैसा हा एखाद्या बक्षिसासारखा तुमच्या मागे आपोआप धावत येतो. तुम्ही पैशाच्या मागे धावणे थांबवा, स्वतःची गुणवत्ता आणि मूल्य वाढवा. पैसा तुमच्याकडे वेड्यासारखा धावून येईल. 5वा आणि तुमच्या आयुष्यातला खऱ्या अर्थाने बदलून टाकणारा जादुई नियम. झोपण्यापूर्वीच ती अफाट आणि शक्तिशाली वेळ. आपले अंतर्मन हे कधीही झोपत नाही, ते 24 तास काम करत असते. पण जेव्हा आपण रात्री झोपायला जातो तेव्हा आपले विचार करणारे जागृत मन पूर्णपणे शांत असते. तेव्हा आपल्या अंतर्मन सर्वात जास्त सक्रिय, मोकळे आणि संवेदनशील असते. आपण रात्री झोपताना अनेकदा काय करतो? आपण दिवसभराच्या सर्वात वाईट घटनांचा विचार करतो. ऑफिसमध्ये बॉस काय बोलला, कुणी आपला कसा अपमान केला, उद्याचे कर्ज कसे भरायचे, मुलांची फी कशी भरायची, या सर्व चिंता आणि भीती घेऊन आपण झोपतो. आणि मग ते तुमचे अवाढव्य अंतर्मन रात्रभर त्याच गरिबीच्या आणि भीतीवरती काम करत राहते आणि दुसऱ्या दिवशी तशीच परिस्थिती निर्माण करते. जोसेफ मर्फी एक अत्यंत सोपी आणि चमत्कारिक सवय सांगतात. ते म्हणतात की आजपासून रात्री झोपताना अंथरुणातून पडल्यावर जगातील सर्व चिंता बाजूला ठेवा, तुमचे डोळे बंद करा आणि तुमचे शरीर पूर्णपणे शांत आणि रिलॅक्स होऊ द्या. आणि मग अत्यंत शांत, प्रेमळ आणि विश्वासपूर्ण आवाजात स्वतःशी फक्त 3 शब्द वारंवार बोला. समृद्धी, संपत्ती, यश. फक्त या सकारात्मक शब्दांचा एका सुंदर गाण्यासारखा जप करा की माझे अंतर्मन मला अफाट संपत्ती मिळवून देण्याचे मार्ग दाखवत आहे. मी रोज आर्थिकदृष्ट्या अत्यंत मजबूत होत आहे. या सुंदर आणि शांत विचारांमध्येच स्वतःला झोपी जाऊ द्या. सुरुवातीला तुम्हाला वाटेल की हे खूप बालिश आहे, पण मित्रांनो, काही दिवसातच तुम्हाला याचा भयंकर आणि अफाट परिणाम दिसून येईल. तुमचे अंतर्मन या शब्दांना एक अंतिम आदेश म्हणून स्वीकारेल. तुम्हाला सकाळी उठल्यावर एक वेगळीच सकारात्मक ऊर्जा जाणवेल. तुम्हाला व्यवसायात नवीन आणि कल्पक कल्पना सुचायला लागतील. तुम्हाला अचानक कुठून तरी नवीन संधी मिळतील आणि योग्य लोक तुमच्या आयुष्यात येतील. ही कोणतीही अंधश्रद्धा किंवा जादू नाही, तर हे एक अत्यंत शुद्ध विज्ञान आहे. तुमच्या मेंदूची शक्ती अफाट आहे, फक्त तुम्हाला त्याला योग्य दिशा देण्याची गरज आहे. आणि सर्वात शेवटचा या पुस्तकाचा आत्मा असणारा नियम म्हणजे स्वतःला श्रीमंत समजायला सुरुवात करा. मित्रांनो, तुम्हाला जर खरोखर श्रीमंत व्हायचं असेल तर तुमचा बँक खात्यात पैसे येण्याआधी तुम्हाला तुमच्या मनात श्रीमंत व्हावे लागेल. श्रीमंती ही पैशाची अवस्था नंतर आहे, ती आधी मनाची अवस्था आहे. जेव्हा तुम्ही स्वतःला गरीब मानता तेव्हा तुम्ही वास्तव्यात त्या निसर्गाचा आणि त्या ईश्वराचा अपमान करत असता, कारण त्याने तुम्हाला सर्व काही मिळवण्याची ताकद देऊन या जगात पाठविले आहे. गरिबी हा तुमच्या नशिबाचा भाग नाही. गरिबी हा फक्त एका चुकीचा विचाराचा परिणाम आहे. आणि ज्या दिवशी तुम्ही विचार बदलता
त्या दिवशी परिणाम आपोआप बदलतात. स्वतःला कधीही सांगू नका की तुम्ही गरीब किंवा अपयशी आहात. तुमचे बँक खाते आज रिकामे असेल, पण तुमचे मन आणि तुमचा मेंदू कधीही रिकामा नसतो. तुमच्या आत पैशाचा एक न संपणारा आणि अफाट झरा आहे. फक्त तो झरा मोकळा करण्याचे धाडस करा. स्वतःच्या क्षमतांवरती विश्वास ठेवा. तुम्ही अत्यंत मौल्यवान आहात आणि हे जग तुम्हाला तुमच्या लायकीनुसार भरभरून देण्यासाठी तयार आहे. मित्रांनो, हाऊ टू अट्रॅक्ट मनी हे केवळ पुस्तक नाहीये, तर हा तुमच्या डोक्यातून गरिबीचे, कमतरतेचे आणि भीतीचे ते सर्व जुने आणि सडलेले विचार कायमचे काढून टाकणारा एक अत्यंत सुंदर, शक्तिशाली आणि जादुई प्रवास आहे. या जगात कुणीही श्रीमंत होण्यापासून तुम्हाला रोखू शकत नाही, जोपर्यंत तुम्ही स्वतःच्या मार्गात उभे राहत नाही. परिस्थितीला दोष देणे, महागाईवर रडत बसणे आणि स्वतःला कमकुवत समजणे आजच आणि या क्षणी कायमचे थांबवा आणि ती तुमची लहान चादर आजच फाडून फेकून द्या. तुमच्या अंगात या जगाचा इतिहास बदलण्याची आणि स्वतःचे तसेच स्वतःच्या कुटुंबाचे एक अत्यंत सुंदर, समृद्ध आणि पैशाने भरलेले भविष्य निर्माण करण्याची अफाट ताकद आहे. तुमचा जन्म या पृथ्वीवर केवळ EMI भरण्यासाठी आणि रात्रंदिवस आर्थिक ताणाताण करून जगण्यासाठी झालेला नाही आहे, तर तुमचा जन्म या जगात एक अत्यंत आनंदी, ऐश्वर्य संपन्न आणि इतरांना मदत करणारे मोठे आयुष्य जगण्यासाठी झालेला आहे. फक्त एक पाऊल पुढे टाका. स्वतःच्या मनातील गरिबीचा तो काळा कुट्ट चिखल पुसा आणि बघा, हे संपूर्ण जग आणि या जगाची सर्व अफाट संपत्ती तुमच्या स्वागतासाठी दोन्ही हात पसरून उभी आहे. मित्रांनो, स्वतःच्या क्षमतेवर आणि स्वतःच्या श्रीमंत होण्याच्या अधिकारावर आजपासून अफाट विश्वास ठेवायला सुरुवात करा.